वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे। नारपार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार आहे। त्यामुळे तब्बल 49,516 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होईल। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। 7,015 कोटीचा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प सरकारने मंजूर केला आहे। त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही एक योजना आहे। यासाठी साधारणपणे 6.5 ते 7.5 कोटीचा खर्च अपेक्षित आहे। यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवणा, मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे। दोन्ही जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होईल। तर हा प्रकल्प सुमारे 7,015 कोटी रुपयाचा असून तो राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। त्यामुळे साधारणतः 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे। नाशिकमधील पेठ, सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कमी पाण्याच्या गिरणा उपखोऱ्यात आणले जाणार आहे, ज्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर होतील। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद पडले होते। ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने सुरू केले आहेत। राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या खोऱ्यांपर्यंत मुबलक आणि जास्तीचे पाणी असलेल्या नद्यांतून पाणी वळवण्याची संकल्पना 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती। आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे।